जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक। जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057262629। महाप्रसादाचं वाटप चालू आहे। तुला भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। श्री संत गोदड महाराज नगरीत या ठिकाणी सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। रथाच्या महाप्रसादाचं वाटप चालू असून कृपया सर्व महिला बंधू भगिनी यांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे। महाराजांचा गजर द्यायचा आहे। श्री संत सद्गुरु गोदड महाराज की खिचडीचा लाभ घ्यायचा आहे। सर्व माता भगिनी, सर्व आभारवृत्त या सर्वांना विनंती। अनेक दिवसापासून सार्वजनिक अन्न छात्र मंडळ मंदिरासमोर गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान पाटील असतील, बाळासाहेब गुंड असतील, त्याच पद्धतीने जितू प्रदेश शासन, गिरीश पाटील यांचे चिरंजीव असतील, सर्वजण या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणी जगण्याचं काम करतात। त्याच पद्धतीने वीर पाटील असतील। आजचा हा सद्गुरु गोदड महाराजांचा खिचडीचं वाटप इंजिनियर विजय लक्ष्मण जाधव यांच्या वतीनं आजचा हा 700 किलो खिचडी वाटपचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। अनेक वर्षापासून श्री विजय जाधव हे या ठिकाणी रथ यात्रा आणि ज्यांनी इतक्या वेळा माईकची धुरा सांभाळली होती त्या सचिनजी पोटे यांच्याकडे माईक येतो दिवसभर चालू या ठिकाणी घेतला बाबा इजे तुला श्री संत सद्गुरु गोदड करा, चालू करा। चालू केलंय का? चालू केलं का? ओके। आपण या ठिकाणी पाहिलं की धाकटी पंढरी अशी ओळख असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील ग्रामदैवत संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या मंदिराच्या समोर आपण आहोत। अन्नछत्र मंडळाच्या या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी रोज सकाळी अन्नदानाचा उपक्रम राबवला जातो। आजही आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी जाधव यांच्या कुटुंबियांकडून या 700 किलो फराळाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अन्नछत्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सर्व मान्यवर कर्जत ग्रामस्थ या ठिकाणी आहेत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचा हा खिचडीचा फराळ आहे। आज एकादशी आहे
आणि या निमित्ताने ह्या एकादशीच्या फराळाचं वाटप या ठिकाणी करण्यात येतं। आता अन्नछत्र मंडळाचे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। नाना या पुढे चला, काय उपक्रम आहे यावर्षी? या ठिकाणी कर्जत आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सार्वजनिक अन्नछत्र मंडळ गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी चालू आहे। दरवर्षी रथयात्रेनिमित्त इंजिनियर विजय जाधव यांच्यातर्फे 700 किलोची खिचडी सद्गुरू गोदड महाराज रथ उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी वाटप केलं जातं। सर्व अन्नछत्रातील सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी वाढण्याचं काम करतात। निश्चितपणानं आलेल्या सर्व भाविकांना हा प्रसाद मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला जातो आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान या ठिकाणी होत असतं। किती वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे? गेले 10-11 वर्ष झालं हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे। कर्जत गावाला कर्णग्राम म्हणून ओळखलं जातं आणि महाभारताच्या काळामध्ये कर्णाची छावणी या कर्जत गावामध्ये असते। गाव त्याच्यामुळं या ठिकाणी नाव पडलं आणि दानशूर व्यक्ती खऱ्या अर्थानं या पंचक्रोशीमध्ये सद्गुरू गोदड महाराजांच्या आशीर्वादाने होतात आणि एवढं मोठं अन्नदान या ठिकाणी केलं जातं। काय या ठिकाणी या ठिकाणी या अन्नछत्राच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या निमित्तानं कैलासवासी लक्ष्मीबाई नाना दांडे यांच्या स्मरणार्थ 1100 लिटर मसाला दूध वाटप या ठिकाणी केलं। शिंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं 500 लिटर दूध या अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी वाटण्याचं काम केलं। आलेल्या भाविकांना प्रसाद मिळाला पाहिजे ही भूमिका या अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हे अन्नछत्र मंडळ या ठिकाणी जोमाने काम करते। आणखीन काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया। यावर्षी आषाढी एकादशी आहे, मोठ्या संख्येने भाविक आले, कसं पाहताय, काय उत्साह वाटतो? दरवर्षी रथयात्रेला एवढाच मोठा उत्साह असतो। देश परदेशमध्ये असलेले कर्जत आणि तालुक्यातील जे ग्रामस्थ आहेत, जे नागरिक आहेत, तेही या रथयात्रेच्या निमित्ताने येतात। अनेक लोकांचे पाहुणे या ठिकाणी येतात आणि ही रथयात्रा मोठ्या उत्साहानं साजरी होती, भक्तिभावाने साजरी होती आणि यामध्ये सर्व ग्रामस्थ अगदी मनापासून सहभागी होतात। आपण या ठिकाणी पाहिले तर दादा पाटील महाविद्यालयातील एक उत्कृष्ट क्रीडा शिक्षक आणि अतिशय नामांकित पैलवान या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली असे प्राध्यापक शिवाजी दांडे आहेत। काय वाटतं हा सगळा उत्सव सोहळा आणि अन्नदान? हा वर्षानुवर्ष चाललेला हा सोहळा असून यामध्ये सर्व शेतकरी वर्ग, गोरगरीब, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात। यामध्ये रथयात्राची प्रदक्षिणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्ती मैदान असते। यामध्ये महाराष्ट्रातले नामांकित मल्ल येथे हजेरी लावतात आणि योग्य ते त्यांना इनाम देऊन सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान केला जातो आणि ही परंपरा खूप वर्षापासून चालू आहे आणि अशीच पुढे चालू राहील अशी सद्गुरू गोदड महाराज चरणी प्रार्थना करतो। गेल्या अनेक वर्षांपासून ही या ठिकाणी रोज सकाळी प्रसाद, आजही एका खिचडीचा प्रसाद आहे, काय वाटतं? गेले अनेक वर्षापासून अन्नदानाचे काम चालू आहे आणि यामध्ये गावकऱ्यांच्या वतीने गेले 11 वर्षापासून हे अन्नदानाचे काम चालू आहे आणि त्याचबरोबर यामध्ये सर्व ग्रामस्थांचा सहभाग आहे। यामध्ये कोणी असं वैयक्तिक भेदभाव यामध्ये करत नाही, सर्व भाविकांना याचा प्रसादाचा लाभ मिळतो आणि सर्वांच्या वतीने हे अन्नदान केले जाते। आता या ठिकाणी महाराजांचे सेवेकरी आहेत नानासाहेब सोनबाळी, अतिशय तन मन धनाने या ठिकाणी सेवा करतात, त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया। आबा इथं या, तुम्ही पण या, चला तुम्ही या, पिसाळ साहेब इथं या, तुम्ही या इथं या। तर काय वाटतं हा सर्व उपक्रम या ठिकाणी सुरू आहे? सद्गुरू गोदड महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व त्यांच्या मार्गदर्शनाने गेले 10 वर्षपणे सुरू असलेला महाप्रसादा हा यज्ञ सोहळा आज पण यशस्वीपणे म्हणजे सुरू आहे आणि विशेषतः या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आबासाहेब पाटील असतील, काकासाहेब धांडे असतील, बाप्पाजी पिसाळ असतील, पिसाळ काका असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने
या ठिकाणी रोज या ठिकाणी गेले 2 वर्ष झालं या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी रोज या ठिकाणी सकाळी अन्नदानासाठी एक 700 ते 800 लोकांना या ठिकाणी महाप्रसाद केला जातो। त्या ठिकाणी असं नियोजित काही ठरलेलं नसतं, आचार्य येऊन प्रसाद बनवून जातो व गावातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व पण या ठिकाणी प्रसाद वाटण्याचं नियोजन करतं। या ठिकाणी या अन्नछत्र मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते सद्गुरू गोदड महाराज आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्याच अध्यक्षतेखाली या ठिकाणी आजसुद्धा एक 100 किलोपासून सुरुवात केलेला या ठिकाणी साबुदाणा खिचडीचा जो प्रसाद आहे, आज या ठिकाणी 700 ते 800 किलो साबुदाणा खिचडी या ठिकाणी वाटप होतं। तसेच अन्नछत्र मंडळ असेल व सद्गुरू गोदड महाराजांच्या सेवेकऱ्यांच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी मंदिराला पूर्णपणे सजावट या ठिकाणी केली जाते। आजचं अन्नदान कोणी केले? आजचं अन्नदान श्री विजू शेठ जाधव यांनी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन केलं। या ठिकाणी अन्नछत्र हे सार्वजनिक अन्नछत्र मंडळ आहे, याचे सर्व स्वयंसेवक यांनी रात्री 12 वाजल्यापासून अतिशय सद्गुरू गोदड महाराजांचं समाधी मंदिर अतिशय उत्कृष्ट अशी फुलाची सजावट या ठिकाणी केली, आकर्षक अशी सजावट करून या मंदिराची शोभा वाढवण्याचं काम निश्चितपणाने केलं। आपण या ठिकाणी पाहिले की शंकरशेठ महाराज आनंदमठ या ठिकाणी आहे, तिथल्या सेवेकऱ्यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी मंदिराची सुशोभीकरण या ठिकाणी जगद्गुरू या या ठिकाणी जे मार्गदर्शक आहेत अशोकदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। आपण जर पाहिलं तर या सोहळ्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मिरजगाव येथील टायगर अकॅडमी याचे जे सर आहेत, शिक्षक आहेत आणि सर्व विद्यार्थी यांनी अतिशय मोलाचं काम या यात्रेमध्ये केले। ते म्हणजे सर्व नियोजन, भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणे मदत या टायगर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे। त्यामुळे सर्व भाविकांच्या वतीनं आणि आमच्या चॅनलच्या वतीनं अकॅडमीला देखील धन्यवाद देतो आणि अशा पद्धतीने एक मोठा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला आहे। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून यात्रेला येणारे मूळचे कर्जतचे लहानातून या ठिकाणी मोठे झालेत आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाला दरवर्षी रथयात्रेला येतात असे कर्जतकर आहेत आणि आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया। कसं वाटतं आज यात्रेला आलात? खूप छान वाटतंय, नियोजन अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे आणि सर्व सामाजिक आत्ता जे अन्नछत्र मंडळ आहे अन्नछत्र मंडळाकडून आत्ताचा जो खिचडी वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय उत्तम चाललेला आहे। सर्व भाविकांना व्यवस्थितपणे आज सकाळी फराळाचा प्रसाद मिळत आहे आणि नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे। आज अशी आपण अपेक्षा करू की आज दिवसभर हे सर्व व्यवस्थित चालेल आणि आपण सर्व कर्जतकर आनंदाने आजचा दिवस साजरा करूयात। धन्यवाद। आपण या ठिकाणी पाहिले की आजच्या या शुभदिनी इंजिनियर विजय जाधव आपल्या समितीत ज्यांनी या ठिकाणी या खिचडीचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे, सेवा दिलेली आहे, आपण त्यांचे संवाद साधूया। काय वाटतं असं ही सेवा तुमच्याकडून होती? कसं आहे की प्रथमतः सर्व गोदड महाराज नगरीमध्ये सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आणि इथं सेवा करण्याची जी मला संधी दिली आहे सार्वजनिक अन्नछत्र मंडळ मंदिराच्या समोरचं आणि कर्जतचे प्रथम नगर अध्यक्ष नामदेवराव यांनी जी मला संधी दिली सेवा करण्याची, जी मला इथं हे दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। महाराजांची सेवा करताना काय वाटतं, किती सेवा म्हणजे असं काय नेमकी काय प्रेरणा होती? आता कसं आहे माहिती का, महाराजांची सेवा ही आम्ही पहिल्या दिवशी प्रसाद आम्ही सार्वजनिक अन्नछत्र मंडळाने आम्ही आमचा प्रसाद तिथं चालू केला पहिल्या आधी। आता तो त्याचा कार्यक्रम हा सर्वत्र चालू आहे आणि आता हे 6वं वर्ष आहे आमचं कंटिन्यू। आम्ही 6वं वर्ष प्रत्येक रथयात्रे दिवशी आषाढी एकादशी दिवशी आमची 500 किलो ते 700 किलो खिचडी इथं आम्ही सर्व मिळून आणि सर्व इथं जे भक्त आहेत, जे सेवकरी आहेत, अहोरात्र कष्ट करून चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडतात। काही भाविक आहेत त्यांच्याशी संवाद साधूया। तुमचं नाव सांगा, सध्या काय करता ते सांगा, कुठं राहता हे सांगा, कारण प्रेक्षकांनाही कळलं पाहिजे की तुम्ही कुठून आलात जरी कर्जतकर असले तरी।
माझं नाव प्रशांत श्रीकृष्ण पाठक. मी कर्जतचा आहे, राम मंदिरात राहतो आणि सध्या पुणे इथे वास्तव्य आहे, बार्कलेज कंपनीत कार्यरत आहे. काय वाटतं आता यात्रा आहे, हे स्वरूप आहे सार्वजनिक अन्नछत्राचं अन्नदान आहे? सार्वजनिक अन्नछत्र तसेच यावर्षी जे नियोजन केलेलं आहे भक्तांच्या शिस्तीचं वगैरे ते अतिशय योग्य आहे. शिवाय मी बघितलं की ग्रीन यात्रा, प्लास्टिक मुक्त यात्रा हे जे नवीन केलेलं आहे ते सुद्धा अतिशय छान आहे. प्रसन्न वाटतं, मनावरील सगळे ताणतणाव निघून जातात. या ठिकाणी महाजन आहेत, त्यांना बोलूया. आता सध्या कुठं आहात हे आधी सांगा. सध्या मी गोव्यामध्ये आहे, तिथे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे तिथे गोव्यामध्ये. कर्जतमध्ये आत्ता ही व्यवस्था बघून जे कर्जतच्या आता वाढणारे दानशूर व्यक्ती कर्जतमध्ये होणारं अन्नछत्र अन्नाचं वाटप हे अतिशय उत्कृष्ट आहे, एकदम चांगलं वाटतं आहे. कर्जतमध्ये एवढं अन्न वाटप होतं. सर्व दानशूर व्यक्तींचं मी मनापासून कर्जतकरांच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. आपण या ठिकाणी पाहिले की या अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सार्वजनिक अन्नछत्राची सेवा सुरू आहे आणि दिवसेंदिवस याची व्यापकता वाढती आहे आणि प्रत्येक येणाऱ्या भाविकाला या ठिकाणी दर्शनासाठी आल्यावर विन्मुख न जावता काहीतरी त्याला प्रसाद महाराजांच्या नावाने देण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. पुढं या ठिकाणी गणेश जेवरे, अहिल्यानगर. सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा. CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय. सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन. डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत.